प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सुरुवातीला जी 30-40 सेकंदांची तुम्ही छोटीशी क्लिप बघितली, ती क्लिप बघितल्यानंतर त्या विनंतीला मान द्या असं आवाहन करत आजच्या विषयाला सुरुवात करतोय. लव्ह जिहाद आपल्याकडे फोफावलेला आहेच, त्यावर फिल्म्स पण आल्यात काही, तशा काही घटना सुद्धा अवतीभोवती घडलेल्या आहेत. आपल्या विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन झालेलं आहे त्याच्यात सुद्धा यावर खूप चर्चा झालेली आहे. तेव्हा आव्हाडांनी ठासून सांगितलं होतं की लव्ह जिहाद नाहीच आहे. मात्र नंतर सगळे फिगर्सच बाहेर आल्या. रेड कार्ड लागलेले आहेत हिंदूच्या पोरींचे. मराठीची असली तर इतके, बामणाची असली तर इतके, जैनची असली तर इतके, शिखाची असली तर इतके. शिवाय त्या पोरी पटवण्यासाठी सुद्धा यांना पैसे पुरवले जातात. शांतिदूतांना गाड्या दिल्या जातात. आणि हे सुद्धा भांगटे पोरी पटवण्यासाठी हातामध्ये कलावा बांधतात, गंडे दोरे बांधतात, नाव चेंज करतात स्वतःच. राजू, रमेश, विजय, राहुल अशी नावं सांगतात मुलींना. समीर. पटवतात, प्रेमात फसवतात, नंतर त्यांना ब्लॅकमेल करतात. समाजामध्ये अब्रू जाऊ नये म्हणून त्या मुली लग्न करतात आणि मग त्या फसतात. एखाद लेकरू झालं की त्यांना मग हाकलून दिलं जातं किंवा मग विकलं जातं सरळ सरळ. हा लव्ह जिहाद झाला. लँड जिहाद काय आहे? वक्फ बोर्ड म्हणजे काय की अनेक ठिकाणी आपण बघतो बघा. म्हणजे तुम्हालाही हे जाणवलेलं असेल की अरे वर्षभर पूर्वी मी या रोडला गेलो होतो तेव्हा तर इथे काहीच नव्हतं, पण आता इथे ही हिरव्या चादरीचं थडगं कसं काय आलं? तर ते थडगं आलंय आता, काढून दाखवा ना. अरे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांवर थडगे बांधून यांनी हिरव्या चादरी टाकलेल्या आहे. मध्ये किती मोठं वादळ उठलं होतं या प्रकरणावरूनच. ते संभाजीराजे छत्रपती जे आहेत कोल्हापूरचे, ते सुद्धा गेले होते ना तिकडे आणि त्यांचेच वडील कान धरून माफी मागत होते शांतिदूतांची. किती हा वाहियातपणा आहे. काँग्रेसने इतकं नुकसान केलेलं आहे देशाचं आणि मुख्यतः हिंदूंचं की त्याला लिमिटच नाहीये बॉस. आणि त्याचंच एक उदाहरण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही गुजरातमध्ये लँड जिहाद कसा झालेला आहे, कशा प्रकारे हे लोक घुसतात, कशा प्रकारे सुरुवातीला गुडगुड बोलून जुळवून घेतात आणि नंतर कशा प्रकारे मूळ मालकांनाच तिथून हाकलून लावतात, जमिनी बळकावतात, हे आता कळेल. एक प्रकरण आहे. गुजरात हायकोर्ट जे आहे ना, त्या गुजरात हायकोर्टला सुन्नी वक्फ बोर्डानं बेट द्वारकेतले 2 बेट ताब्यात घेण्यासाठी एक याचिका आली होती. त्यावर सुनावणी सुरू झाली. पण हे ताब्यात घेण्याचं जे स्वप्न आहे ते गुजरात हायकोर्टाचं आणि याचिकाकर्त्याचं भंगले. लँड जिहाद झालेला आहे. कसं भंगलंय ऐका. सध्या हा विषय खूप चर्चेत आहे. प्रिंट मीडियामध्ये
किंवा आपल्या चाटुकार पत्रकारितामध्ये हा बसत नाही विषय. सोशल मीडियावर मात्र याची चर्चा चालू आहे. स्थलांतर आणि कब्जा कसा होतो आणि लँड जिहाद आहे का हे समजून घेण्यासाठी बेट द्वारका बेटाचा अभ्यास केला तर सर्व प्रक्रिया अगदी व्यवस्थितपणे समजेल. काही वर्षांपूर्वी इथली जवळपास संपूर्ण लोकसंख्या म्हणजे बेट द्वारकेची ही हिंदू होती. ओखा नगरपालिकेच्या अखत्यारीतील हा भाग असून या ठिकाणी जाण्यासाठी पाण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे बोटीनं जावं लागतं. त्यामुळे बेट द्वारकेतून बाहेर जाण्यासाठी लोक बोटिंगचा वापर करायचे, अजूनही करतात. द्वारकाधीशाचं प्राचीन मंदिर इथं आहे. द्वारकाधीश म्हणजे प्रभू श्रीकृष्ण. 5000 वर्षांपूर्वी रुक्मिणीने येथे मूर्ती स्थापन केल्याचे सांगितले जाते. म्हणजे पावित्र्य लक्षात घ्या. समुद्राने वेढलेले हे बेट अतिशय शांत होते. लोकांचा तिथला मुख्य व्यवसाय म्हणजे तिथे जे आधी राहायचे हिंदू लोक त्यांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी करणारा होता. हळूहळू काही बाहेरून मुसलमान तिथे येऊ लागले मासेमारी करण्यासाठी. दयाळू हिंदू लोकसंख्येने त्यांना तेथे राहण्याची आणि मासे पकडण्याची परवानगी दिली. हळूहळू मासेमारीचा संपूर्ण व्यवसाय मुस्लिमांच्या ताब्यात गेला. बाहेरून निधी मिळाल्याने त्यांनी बाजारात स्वस्त मासे विकले. त्यामुळे सर्व हिंदू मच्छीमार बेरोजगार झाले. पहिली सुरुवात. आता हिंदू लोकसंख्या रोजगारासाठी बेटाबाहेर जाऊ लागली. करणार नाही, कुटुंब टिकवायचे, लेकरांना खाऊ घालायचे. पण इथे आणखी एक चमत्कार घडला. बेट द्वारका ते ओखा येथे जाण्यासाठी बोटीचे भाडे तेव्हा 8 रुपये होते. किती? 8 रुपये. आता सर्व बोटी सध्या मुस्लिमांच्या ताब्यात आल्याने त्यांनी भाड्याचा नवा नियम सुरू केला. ओखाला बोटीने जाणारा हिंदू 100 रुपये भाडे देईल आणि तोच मुस्लिम जर असेल म्हणजेच शांतीदूत जर असेल तर 8 रुपये देईल. बघितलात फरक? म्हणजे हिंदूंना 100 रुपये भाडं आणि यांच्यापैकी जर कोणी जर असेल तर त्याला अजूनही 8 रुपये भाडं. आता रोजंदारीवर जे हिंदू काम करतात त्यानं काय करावं? 100 रुपये फक्त जाण्यासाठी आणि 100 रुपये येण्यासाठी म्हणजे 200 रुपये याच्यातच. म्हणजे समजा रोजंदारी जर त्याला 300-400 रुपये मिळत असेल तर तो मरेल ना. त्यामुळे हिंदू तिथून रोजगारासाठी स्थलांतर करू लागले. लक्षात घ्या. आता फक्त 15% हिंदू लोक तिथे राहतात. 15%. म्हणजे जे आधी 100% होते ते 15%वर आलेत. स्थलांतराचे पहिले कारण तुम्ही इथं आता जाणून घ्या. मासेमारी आणि वाहतूक ही 2 मुख्य रोजगाराची साधने हिंदूंकडून हिसकावून घेण्यात आली. इतर सर्वत्रांप्रमाणे गवंडी, सुतार, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रायव्हर, नारवी आणि इतर हाताच्या ज्या नोकऱ्या म्हणजे पोटावर हात आहे बाबा आमचा असं जे म्हणतो आपण 90% हिंदूंनी त्यांच्याकडे सोपवल्या आहेत. आता विचार करा. म्हणजे हे सगळे व्यवहार सगळे व्यवसाय 90% शांतीदूतांकडे निघून गेले. आता बेट द्वारकेत 5000 वर्ष जुने मंदिर आहे ज्यासाठी हिंदू जात असतात. आस्था आहे, भावना आहेत मनामध्ये. त्या लीला पुरुषोत्तमाचं दर्शन घ्यायचंय. त्यामुळे या शांतीदूतांनी त्यात एक नवीन मार्ग काढला. त्यांच्याकडे आंदोलनाचे साधन असल्याने बघा शाहीनबागची आठवण करून देतोय मी. त्यांच्याकडे आंदोलनाचं आठवण असल्याने त्यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून केवळ 20 ते 30 मिनिटांच्या जलप्रवासासाठी 4 ते 5,000 रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. म्हणजे काय? 4 ते 5,000 रुपये आम्हाला द्या, बोटीत बसा, दर्शन घ्या आणि या. कमाल आहे. इतकं महागडं भाडं सामान्य माणूस कसा देणार?
म्हणून लोकांनी तिकडे जाणं बंद केलं. साहजिक आहे. 5,000 रुपये 20 मिनिटांसाठी कोण द्यायचे? 5,000 रुपयामध्ये मी पुण्यावरून फ्लाईटने एखाद्या शहराला जाऊ शकतो. ह्यांनी आंदोलनं केली, भाडं वाढवलं, 8 रुपयांचं भाडं 5,000वर नेलं. लोकांनी तिकडे जाणं बंद केलं, हिंदूंनी तिकडे जाणं बंद केलं. आता तिथं सगळा यांचाच पगडा आहे, शांतिभूतांचा. त्यामुळे ते प्राचीन मंदिर चारही बाजूंनी थडग्यांनी वेढलेले पाहून यांनी जागोजागी घरं बांधली. बाकी हिंदू लोकसंख्येनं आपलं म्हणणं सरकारला सांगितलं. मग काही हिंदू समाजसेवकांनी त्याची दखल घेतली, सरकारला इशारा दिला. ओखा ते बेट द्वारका या सिग्नेचर ब्रिजचे काम शासनाने सुरू केले. उर्वरित विषयांचा तपास सुरू असताना तपास यंत्रणेला धक्का बसला. काय धक्का बसलाय का? गुजरातमध्ये सुन्नी वक्फ बोर्डाने श्रीकृष्णाचे शहर द्वारका येथे असलेल्या बेट द्वारकाच्या 2 बेटांवर आपला दावा मांडलाय की हे आमचे. वक्फ बोर्डाने आपल्या अर्जात दावा केला आहे की बेट द्वारका बेटावरील 2 बेटे वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. तुम्ही कृष्णा नगरीवर दावा कसा काय करू शकता, असा प्रश्न गुजरात उच्च न्यायालयाने विचारल्यानंतर त्या न्यायालयाने हा प्रश्न विचारला आणि त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. यांची 2 बेटा आमच्या ताब्यात द्या, वक्फ बोर्डाची म्हणून. बेट द्वारकेत सुमारे 8 बेट असून त्यापैकी 2 भगवान श्रीकृष्णाची मंदिरे बांधली आहेत. प्राचीन कथा सांगतात की भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना मीरा येथे त्यांच्या मूर्तीत बुडाली. बेट द्वारका या 2 बेटांवर सुमारे 7,000 कुटुंबे राहतात. त्यापैकी 6,000 कुटुंबे शांतिदूतांची आहेत. हे द्वारकेच्या किनाऱ्यावरील एक छोटस बेट आहे आणि ते ओखापासून थोड्याच अंतरावर आहे. याच आधारे वक्फ बोर्ड या 2 बेटांवर आता आपला दावा सांगत आहे. इथे या कटाचा सुरुवातीचा टप्पाच उघड झाला. सुरक्षा एजन्सींच्या म्हणण्यानुसार या टप्प्यातील काही लोक अशा जमिनींवर कब्जा करून बेकायदेशीर बांधकामं करत होते, ज्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोरणात्मक दृष्ट्या धोका निर्माण झाला किंवा भविष्यात यापेक्षाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आता सर्व अवैध धंदे आणि मजार पाडले जात आहे. बेट द्वारकेला येणारा एकही मुस्लिम तिथला स्थानिक नाही, सगळे बाहेरचे आहे. तरीही त्याने काही वर्षात तिथल्या हिंदूंकडून हळूहळू सर्व काही हिसकावून घेतलं आणि भारतातील गुजरात सारख्या राज्याच्या बेट सिरिया बनले. सावध आणि सतर्क राहणं यासाठीच गरजेचं आहे मित्रांनो. बघितलं, आपण काम करायला लाजतो का? नाही, पण आपण इतके सहिष्णू झालेलो आहोत की आपल्याला नजीकचे धोके सुद्धा कळत नाहीये. आपण एंटर करू देतो या लोकांना आणि मग हळूहळू हे यांची कम्युनिटी वाढवतात आणि आपल्यालाच हुसकावून लावतात. आज अख्ख्या युरोपाचे काय हाल झालेले आहेत बघा मित्रांनो. युरोपामधली परिस्थिती अशी आहे की युरोपातले बरेचसे देश भिगेला लागले. कशामुळे? त्याचं कारण आहे, मोठ्या संख्येनं बांगलादेशमधून, आखातातून, पाकिस्तानातून, इकडून तिकडून हे सगळे या कम्युनिटीचे लोक युरोपात राहायला गेले. व एका जणाच्या 4-4 बायका, त्यांचे 10-10, 12-12 लेकरं, आणि या सगळ्यांना पोचण्याची जबाबदारी युरोपीय कंट्रीवर आहे. तिकडचा रूल तसा काहीतरी आहे म्हणे. यांनी तिकडे सुद्धा लँड जिहाद केलेला आहे. आणि हे तर द्वारकेतलं आहे, आपल्याकडचं आहे, गुजरातचं आहे प्रकरण. ही सगळी घाण काँग्रेसच्या काळातली आहे. आता कुठे तो ब्रिज सुरू झाला बनायला. ही देवाची कृपा आहे की मोदींसारखा पंतप्रधान या देशाला लाभला. काही हिंदू समाजसेवकांनी हे प्रकरण उचलून धरलं आणि आता परत एकदा तो ब्रिज बनल्यानंतर हिंदू लोक मीराच्या त्या मंदिरामध्ये आणि रुक्मिणी मातेच्या त्या
श्रीकृष्णच्या मंदिरामध्ये जातील, सध्या कोणी जात नाहीये. 5,000-5,000 रुपये भाडे अजूनही. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत मित्रांनो. हे धोके आपण ओळखले पाहिजे की आपण जो डिसिजन घेतोय तो खरंच योग्य आहे की अयोग्य आहे, याचा एकदा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आपल्याकडचे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेतच जे बांगलादेशी रोहिंग्यांच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेले बुलडोजर समोर असे उभे राहतात हात करून आणि म्हणतात, पहिले मेरे लाश पे से गुजारो ये बुलडोजर, तो ये झोपडपट्टी गिराने दूंगा. आदित्य ठाकरेंवरून सर जसे गेले होते ना बेरामपाड्यामध्ये वाचवायला या सगळ्यांना घुसखोरांना, तेव्हा असले नेते आहेत, तेव्हा असे हाल होणार आपले. म्हणून सतर्क राहा, सावध राहा. कुठेही तुम्हाला जर काही शंका आली तर स्थानिक पोलीस स्टेशनला कळवा, नाहीतर थेट गृह मंत्रालयाला पत्र पाठवा, मेल करा. आताच जग फार फास्ट झालेलं आहे, सोयी सुविधा उपलब्ध आहे, करू शकतो आपण या गोष्टी. डोळेच हाक आता करू नका मित्रांनो. हिंदू पोरींनो, माझ्या भगिनींनो, तुम्हाला विनंती आहे, उगीच ना मेरा अब्दुल वैसा नाही हे असं म्हणू नका. अनेक मुली असंच म्हटलेल्या आहेत आणि कापल्या गेल्या आहेत अक्षरशः. तेव्हा विनंती आहे माता भगिनींनो, असं काही करू नका. लँड जिहाद सुद्धा वाढत चाललेला आहे, याकडे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. दिवसा ढवळ्या गायींची तस्करी होते, गोमातेची तस्करी होते, महाराष्ट्रामध्ये सुद्धा होते. अनेक समाजसेवक आहेत जे त्या तस्करी करणाऱ्या गाड्यांचा पाठलाग करतात, अडवतात त्या गाड्या आणि त्या गोमातेला सोडवतात. आम्ही सुद्धा अनेकदा आमच्या गाड्या अशा पळवलेल्या आहेत ह्या तस्करांच्या मागे आपल्या गोमातेसाठी. आपली जर संस्कृतीच जर टिकली नाही, आपला धर्मच जर टिकला नाही, तर आपल्या अस्तित्वाला अर्थच काय, याचा पण विचार होणं गरजेचं आहे मित्रांनो. तेव्हा लँड जिहाद कसा रोखता येऊ शकतो, लव जिहाद कसा रोखता येऊ शकतो, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर वक्फ बोर्डचं बिल जेव्हा सादर झालं तेव्हा उबाठा गटाच्या नेत्यांनी कसा धिंगाणा घातला होता हे बघितलेलं आहे आपण. तरी आपल्याकडचे काही मूर्ख बावळट अजूनही त्यांच्याच पारड्यात मत टाकतात. यांना हे लक्षात येत नाहीये की उद्या चालून जेव्हा ते हिरवे लोक घुसतील आतमध्ये आणि हाकलून देतील आपल्याला आपल्याच जागेवरून, तेव्हा यांचे कदाचित डोळे उघडतील. जितेंद्र आव्हाडांची अवस्था काय झाली आज बघून घ्या. 22 वर्ष युनुस शेख त्यांच्या पाठीशी होता. गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या जितेंद्र आव्हाडांना तोड दाखवायला जागा उरली नाहीये मुंबऱ्यामध्ये. हे तेच जितेंद्र आव्हाड आहे ज्यांनी आतापर्यंत याच शांतिदूतांचं लांगूल चालन केलेलं आहे आणि आज त्याच पापाची फळ जितेंद्र आव्हाडांना भोगावी लागतात. विचार करा, आव्हाड तर नेते मंत्री राहिलेले, आम्हाक पैसा आहे त्या माणसाकडे, त्याच्यावर आज ही वेळ आहे. सर्वसाधारण तुमच्या आमच्यासारखे जे हिंदू आहेत त्यांच्यावर जर अशी वेळ आली तर काय करायचं. त्याच्यामुळे मित्रांनो सावध राहा, सतर्क राहा, एवढंच कळकळीचं आवाहन आहे. कुठेही काही जर असं अनधिकृत काही घडतंय असं वाटत असेल, निनावी लिहा ना तुम्ही पत्र, काही हरकत नाहीये, पण प्लीज सतर्क राहा, सावध राहा, हीच पुन्हा एकदा विनंती. सुरुवातीला जी 30-40 सेकंदांची व्हिडिओची प्रपंच परिवाराची क्लिप तुम्ही बघितली, त्यामध्ये जे आवाहन आपण केलेलं आहे ते असं होतं की आपण अनेक शेतकरी कुटुंबांना किराणा सामान याचं प्रॉपर किट बनवून वाटलेलं आहे. तेल, तूप, मीठ, तांदूळ, गहू यासह डाळीचं पीठ वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये. आता परत आपल्याला तोच उपक्रम हाती घ्यायचा आहे, कारण मराठवाड्यामध्ये असे अनेक कुटुंब आहे अजूनही आपलेच हिंदूंचे, ज्यांना भ्रांत आहे 2 वेळच्या जेवणाची.
जो बळीराजा इतरांना खाऊ घालतो त्याला खाऊ घालायचं आपल्याला आता. ते एक काम आहे. दुसरं महत्वाचं काम म्हणजे कॅन्सरग्रस्त रुग्णांवर औषध उपचार होणे गरजेचे आहे. गरीब परिस्थितीमध्ये जे आहे त्यांना मदत होणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा नाही आहेत जेवायसाठी, त्यांना 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून आपल्याला अन्नदान सुद्धा करायचंच आहे, जे आपण आत्ताही करत आलेलो आहोत आज आतापर्यंत, इथून पुढेही करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आपल्याला विशेष करून लक्ष द्यायचं आहे. त्यांचा गणवेश, वह्या, पुस्तकं ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यायचंय, कारण आता परीक्षा जवळ येऊ लागलेली आहे. तेव्हा मित्रांनो, तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन जे काही योगदान द्यावंसं वाटतंय ते दिलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुम्हाला घेता येईल. कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, साथ द्या, सोबत द्या. गरज आहे, अनेकांना गरज आहे सामील्या लोकांची. तेव्हा आपल्यातला चांगुलपणा अजून जिवंत आहे हे आपण जगाला दाखवून देऊया. पुढे या. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब. भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.